हाय गाईज, आज आले आहे मी अलिबाग बीचवर. गेल्या फेरीला मी अलिबाग बीचवर आलेली तेव्हा मी फक्त तुम्हाला किल्ला दाखवलेला, पूर्ण अलिबाग बीच हा दाखवलेला नव्हता. सो चला आता बघूया आपण अलिबाग बीचवर काही करू शकतो. सो लेट्स गो. तर हे बघा, आम्ही आलो आहोत अलिबाग बीचला. सगळे किती सुंदर नजारा आहे. सो आता मी आलेली आहे अलिबाग बीचच्या आतमध्ये. सो इथे बघा, तुम्ही बघू शकता की अलिबाग बीच हा बाहेरूनच किती सुंदर वाटतो. आणि गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघूच शकत होता की मी तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवलेला. पण आता अलिबाग बीचची इथे तुम्ही बघू शकता, इथे एक तोफ ठेवलेला आहे आणि त्याच्या पुढे मी आता चालत आहे. जिथे अलिबाग बीच असं नाव लिहिले, तिथे जाऊ फोटो पण काढू शकता. आणि तुम्हाला सांगितलेलं जिथे अलिबाग बीच असं नाव लिहिलेलं आहे ते हेच आहे अलिबाग बीच. तुम्ही ते बघू शकता की खूप छान पद्धतीने असं नाव हे लिहिलेलं आहे. आता मी चालली आहे पाण्यामध्ये, पण इथे तुम्ही खूप साऱ्या राईड्सही करू शकता, कारण इथे खूप साऱ्या राईड्स अशा करण्यासारख्या आहेत. पॅराग्लायडिंग आहे, पुन्हा हे अशा गाड्या पण चालू शकता तुम्ही. इथे खूप म्हणजे छान पद्धतीने सगळं हे आहे. आणि इथे तुम्ही उंटावर बसू शकता. इथे तुम्ही गाड्या चालवू शकता, ते गाड्या चालवायलाही देतात. उंटावर बसून राईडही करू शकता, फक्त करा. आणि इथे तुम्ही बघू शकता की पुढे खूप राईड्स आहेत. या राईड्समध्ये तुम्ही खूप एन्जॉयही करू शकता पाण्यामध्ये जाऊन. आणि खूप साऱ्या राईड्स आहेत तिथे. आणि हा किल्ला आहे, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असालच. तर एंटर केल्यावर तुम्ही इथं बघू शकता की खूप खायला पण आहे. हे काय आहे का की शेंगा आहेत, काकडी आहे, पुन्हा कैरी आहे, भुईमुगाच्या शेंगा, पुन्हा बरंच काही आहेत. सो तुम्ही जर अलिबागला आलात तर ह्या काकींकडून नक्की खायला घ्या, कारण हे खूप टेस्टी दिसते. इथे मी ॲक्च्युली